ही कागद आहे का काळा तिथे मी येलो उपटत होती भुईमुगाचं इकडून इमान आलं त्याला काय आवाज बिवाज नव्हता अजिबात कसला आणि मग ह्याला धडकलं इमान धडकले मी उठून उभा राहिले खांबाला एक पान धडकलंय ही तुटलं ना ह्या खांबाला धडकलं धापून वाजल्यावर उठून उभा केली असं याला हातात धरून अगं बाई म्हणलं इमान आता मी मरती मग थोडे मी पडत झाले आणि पुन्हा मग हे इमान असं वळात धडकले म्हणून खाली बसलं इमान खाली बसल्यावर म्हणलं थोडा काय झालंय काय बघा तरी मग ते कागदात ह्यातनं उडी टाकून इथं यायला लागली तर आमची माणसं वरडली म्हणजे पेटल नको जाऊ मग अजून माणसं बोलायचं थोडं बाकी काय नाही झालं ही आहे का नाही खांब लागला ना उतरताना ते खांबाला धडकल्यामुळं त्याचं थोडं इकडे झालं तर जवळ होते मी शेजारी एक खांब आहे त्या खांबाला धडकला धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासरा भरच असेल आहे का नाही 2 वाव 100 फूट असं 100 फूट विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिन आवाजाचं इमान आलं खांबाला धडकल्यावर धडकून वाजले उठून उभा राहिली मी इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे त्या हा खांबाला धडकलं आणि आवाज आले उठून उभा राहिली मी मग इमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको बिटल मग पुन्हा मागं सरली मग त्या माणसाने इमान बिमान बंद केलं दार उघडलं बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती? एकच व्यक्ती होता आणि त्याला काय बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही घाबरलाय का भेव वाटलंय का नाही म्हणे काय झालं मला फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं पण नाही म्हणली मला काय झालं असं म्हणजे